जेवताना ताटामध्ये काहीतरी चविष्ट चटकदार पाहिजे असेल ना, तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. फक्त 5 मिनिटामध्ये बनवून तयार होते आणि एवढी टेस्टी लागते ना, यासोबत तुम्ही कधी 2-4 चपात्या खाऊन मोकळे व्हाल, तुम्हाला पण कळणार नाही. तर यासाठी सुरुवातीला मी एकदम ताजी फ्रेश कढीपत्त्याची पानं घेतलीत. कढीपत्ता पचनासाठी उपयुक्त असून त्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात. तर जेवढा कढीपत्ता घेतलाय तेवढीच इथं मी पुदिन्याची पानं घेतलीत. तर नुसती पानं न घेता त्याचे जे कोवळे शेंडे असतात त्यासकटच पुदिना घेतलाय. पुदिन्यामध्ये सुद्धा भरपूर असे विविध पोषक घटक असतात आणि आपल्या शरीराला ताजेतवाने वाटायला मदत होते. आता याचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक यामध्ये मी घालते आणि ती म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या असतात ना, त्यासकटच कोथिंबीर इथे मी वापरणार आहे. कोथिंबीरमध्ये विटॅमिन ए, सी आणि के असतात. त्यामुळे यामध्ये जे मी 3 घटक वापरले ते खूप शरीरासाठी फायदेशीर आहेत. तर सगळ्यात अगोदर हे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर हे 2-3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घेतले. अजून बरेच महत्त्वाचे घटक यामध्ये मी ॲड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण बघा. मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं आणि त्यामध्ये ही सगळी पानं मी काढून घेतली. आता यामध्ये एक मोठा चमचा भरून जिरे घालायचे. तर इथे मी खडं मीठ जे असतं ना त्याचा वापर करते. खडं मीठ किंवा सैंधव मीठ किंवा आपलं जे घरातलं साधं बारीक मीठ असतं ना, कोणतंही तुम्ही वापरू शकता. आता हे थोडंसं वाटून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर मग राहिलेले अजून 2 घटक यामध्ये घालायचे. तर वाटताना बघा असं ओबड-धोबड वाटले. तर इथे तुम्ही हिरवी मिरची किंवा अशी पिकलेली गाबोळलेली मिरची पण घालू शकता. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा. लहान मुले जर खाणार असतील तर अगदी 1-2च मिरचीचा वापर करा. मिरच्या घालताना असे तुकडे करून घालायचे म्हणजे छान अशी बारीक वाटली जाते. यामध्ये वाटताना पाणी नाही घालायचं, पाणी न घालता हे वाटून घ्यायचे. याची आणखीनच पौष्टिकता वाढवण्यासाठी इथे मी पांढऱ्या तिळाचा वापर करते. एक मोठा चमचा भरून तीळ घातले आणि त्यासोबतच घालायचे आहेत कडकडीत असे भाजलेले शेंगदाणे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. आता हे वाटताना जरासं जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नाही करायचं. तर अशा पद्धतीने बघा मी वाटून घेतले. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. एखाद्या वेळेला बघा आपली तब्येत बरी नसली ना, आपल्या तोंडाला चव नसते. मग अशा वेळेला ना अशी पौष्टिक चटणी तुम्ही नक्की बनवून बघा. तुमची तब्येत पण म्हणजे बरं वाटेल तुम्हाला आणि तोंडाला चव पण येईल. तेल गरम झालं की यामध्ये जिरे, मोहरी वगैरे काहीसुद्धा वापरायचं नाही. हे जे आपण वाटण बनवले ते लगेचच यामध्ये घालायचे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नसल्यामुळे आठवडाभर तरी चटणी चांगली आरामशीर टिकते. पण ठेवताना मात्र फ्रीजमध्ये ठेवा आणि जर तुम्हाला ओलसरच हवी असेल तर थोडंसं पाणी वापरू शकता. पण पाणी वापरल्यानंतर जास्त दिवस टिकत नाही. तर चांगलं हे मी परतून घेतले आणि बघा एकदम सुटसुटीत अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये लसूणसुद्धा घालावा लागतो. पण आज माझं व्रत असल्यामुळे लसणाचा वापर इथे मी केलेला नाही. त्यामुळे किचनमध्ये आज मी कांदा लसूणचा वापर करत नाही. तर इथे लसूण तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरीही टेस्टी लागते चटणी.
मस्त अशी खमंग टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकतेने भरपूर अशी आपली चटणी तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही तोंडी लावू शकता. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.